सातारा जिल्हा परिषदेत लोकशाहीला धोका, सत्ताधाऱ्यांवर आमदार शशिकांत शिंदे यांचा जोरदार हल्ला. सातारा जिल्हा परिषदेच्या 4 विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड शनिवारी होत असून ही निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पडणे अपेक्षित आहे. सर्व सदस्यांनी आपल्या अंतर्मनाला जागून मतदान करावे आणि लोकशाही प्रक्रिया जिवंत ठेवावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. लासुर्णे येथील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात विरोधकांकडून सुरू असलेले राजकारण लोकशाहीला घातक असल्याचे ते म्हणाले. शिंदे यांनी आरोप केला की राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर गेलेल्या सदस्यांना कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला जात असून केवळ एका आठवड्यात विकास कामांना मंजुरी दिली जाते. हा सत्ताधाऱ्यांकडून शासनाच्या निधीवर टाकलेला दरोडा आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान सीसीटीव्ही बंद असल्याची बाबही त्यांनी उचलून धरली. जिल्हाधिकारी हे स्वतः अध्यासी अधिकारी असताना निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी चित्रीकरण करणे आवश्यक असताना त्याबाबत काय झाले याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही लवकरच न्यायालयात जाणार असून जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा देऊ असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान या मुद्द्यांवरूनही त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ नये, केंद्र सरकारचे पथक फिरकत नाही, एकूणच राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे, अशी टीका करत त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हाधिकारी मला कळलेलं आहे की जमावबंदी जाहीर केली आहे. उशिरा सुचलेलं शांतपण आहे मला वाटतं. म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशा पद्धतीने काम केलेलं दिसतंय. मला वाटतं ही पण त्यांची एक स्ट्रॅटेजी असेल. यावेळेला तरी सीसीटीव्ही फुटेज चालू आहेत का बघायला लागतील. आणि मला एक अजून कळत नाही की सीसीटीव्ही फुटेज बंद होतं असं सांगितलं गेलं, कामं चालू होती म्हणून, पण आतमध्ये ज्या वेळेला सभा होते त्या सभेचं चित्रण झालेलं का नाही मला माहिती घ्यायची आहे. जर सभेचं चित्रण झालं असेल तर आम्हाला असं कळतंय की जो उमेदवार होता त्या उमेदवाराने हात वरती केला नव्हता तरी त्याला काउंट केला गेला असेल. हा अक्षम्य अशा प्रकारचं चूक आहे. हा पार्सलिटीचा प्रकार आहे. आम्ही ती पण शूटिंग पण मागतोय, सीसीटीव्ही फुटेज पण मागतोय. नाही झालं तर आम्ही कोर्टातच जाणार आहोत. माझ्या माहितीप्रमाणे उद्या तरी लोकशाहीच्या माध्यमातून कामं होतील अशी मला अपेक्षा आहे. निर्णय होईल. आणि निर्णय कसा होतो, आमचा एक उमेदवार गेला, त्या डिस्कला 3.5 ते 4 कोटी लगेच मिळाले गावाच्या विकासाच्या नावाखाली. अशा प्रकारे सरकारी तिजोरीतून आमिष दाखवून निवडणूक जिंकायचा नवीन फंडा या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत पुरोगामी चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो. हे खरं दुर्दैवाचं आहे. म्हणजे लगेच मत दिलं की लगेच एका आठवड्यामध्ये ऑर्डर निघते आणि 3.5 कोटी रुपये तिथं दिले जात असतील. हा पैशाचा आणि विकासाचा बाजार त्यांनाच लकला. पण जनता आहे, ही जनता निश्चितपणे विचार करेल. आज त्यांनी हा निर्णय जरी घेतला तरी सातारामध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे, प्रचंड. आणि आम्ही तर रस्त्यावर उतरण्याचीच भाषा करत होतो. थोड्या बोलले आता चर्चा होते आता सक्तीच्या रजेवर का अर्जित रजेवर याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. हे काय तोंडाला पानं फुसल्यागत आहे. उद्या लोकशाहीने निवडणूक व्हावी अशी अपेक्षा आहे. आणि प्रत्येक मतदारांना जो आहे सदस्य त्याला मी विनंती करेल की निर्भीडपणे आपल्या अंतर्मनाला विचार करून मतदान करावं. सातारा जिल्हा परिषद विशेष सभेनिमित्त साताऱ्यात शनिवारी वाहतूक व्यवस्थेत बदल. सातारा शहरात 4 एप्रिल रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद विशेष सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. 4 विषय समितींच्या सभापती निवडीसाठी ही सभा आयोजित करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मंत्री, पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने 4 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते पोवई नाका तसेच जिल्हा परिषद चौक ते बांधकाम भवन चौक या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून बॉम्बे रेस्टॉरंट ते पोवई नाका, शिवाजी सर्कल मार्ग तसेच जिल्हा परिषद चौकातून अण्णासाहेब कल्याणी हायस्कूल, कोषागार कार्यालय व जिल्हा न्यायालय मार्गे जाण्याचे मार्ग निश्चित
निश्चित करण्यात आले आहेत. तसेच पोवई नाका व शिवाजी सर्कल येथून बॉम्बे रेस्टॉरंटकडे येण्यासाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. बांधकाम भवन येथून आरटीओ कार्यालय, सैनिक स्कूल मार्गे जिल्हा परिषद चौकाकडे वाहतूक वळवण्यात येणार आहे. बीएसटी बससाठी देखील स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आला आहे. बस जाण्यासाठी जिल्हा परिषद चौक ते कनिष्क मंगल कार्यालय, भूविकास चौक मार्गे एसटी स्टँडपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे. तर परतीच्या प्रवासासाठी बांधकाम भवन ते आरटीओ कार्यालय, सैनिक स्कूल मार्गे जिल्हा परिषद चौक असा मार्ग राहणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी बांधकाम भवन शेजारील जिल्हा परिषद मैदानात वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बांधकाम भवन चौक ते जिल्हा परिषद चौक तसेच आरटीओ चौक परिसरात रस्त्यावर वाहन पार्किंग करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच हातगाडी, फळ विक्रेते आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाही या परिसरात व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांनी या बदलाची माहिती घेऊन सहकार्य करावे तसेच अनावश्यक गर्दी टाळून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. कोरेगावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांना सतर्कतेचे आदेश. आमदार महेश शिंदे यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक. कोरेगाव शहरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी नगरपंचायत प्रशासन आणि राज्य सरकारच्या विविध विभागांनी समन्वयाने काम करत शहर स्वच्छ, सुंदर व सुशोभित ठेवावे. तसेच उन्हाळ्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी आणि अवकाळी पावसामुळे पाणी साचू नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे स्पष्ट निर्देश आमदार महेश शिंदे यांनी दिले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव शहरातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनील दादा बर्गे यांच्यासह नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक तसेच आजी माजी पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, जिल्हास्तरीय खाते प्रमुख उपस्थित होते. आमदार शिंदे यांनी कोरेगाव शहराचा सातारा जिल्हा मुख्यालयाच्या शॅडो सिटी म्हणून सर्वांगीण विकास करण्याचा मानस व्यक्त केला. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना काही प्रशासकीय अडचणी आणि विभागातील समन्वयाच्या अभावामुळे विकास कामांना अडथळे येत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र सर्वांनी एकोप्याने आणि सामंजस्यपणाने निर्णय घेतल्यास शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीदरम्यान नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय अडचणी मांडत विविध विकास कामांबाबत सूचना केल्या. तसेच नवीन शहर विकास आराखड्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या शेवटी आमदार शिंदे यांनी विविध कामांना गती देण्याचे निर्देश दिले. यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण करून शहरातील स्ट्रीट लाईट सौर ऊर्जेवर चालवणे, श्री केदारेश्वर मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आध्यात्मिक केंद्र व सांस्कृतिक सभागृह उभारणे, पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून भुयारी गटारांची स्वच्छता व अपूर्ण कामे पूर्ण करणे यांचा समावेश आहे. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव शहरातील गटर व्यवस्था तातडीने पूर्ण करणे व त्याची स्वच्छता ठेवण्याबाबतही निर्देश देण्यात आले. तसेच स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण, अमृत 2.0 योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करून घरोघरी नळ जोडणीद्वारे पाणी उपलब्ध करणे, शहरातील अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करणे, क्रीडा संकुलाचे बांधकाम गतीने पूर्ण करून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि 24x7 पाणीपुरवठा योजनेला वेग देण्यावरही त्यांनी भर दिला. याशिवाय सुभाषनगर येथील नाट्यगृहाच्या कामाला गती देणे, स्मशानभूमी लगतच्या तिळगंगा व वांगणा नद्यांवर बंधारे बांधणे, रेल्वे स्टेशन पंप हाऊस परिसरात वसना नदीवर बंधारा बांधणे तसेच अवकाळी पाऊस व उन्हाळ्यातील पाणी टंचाई याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं, कुमठे येथे श्री ज्योतिर्लिंग यात्रा उत्साहात साजरी. कुमठे तालुका कोरेगाव येथील श्री ज्योतिर्लिंग यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्योतिबाच्या नावानं शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव जगदाळे, लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन सोहळा पार पडला. मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांनी रथाचे दर्शन घेत श्री ज्योतिर्लिंग मंदिरात मनोभावे पूजा केली. या यात्रेला 2 दिवसांपूर्वीच प्रारंभ झाला होता. बुधवारी सायंकाळी कुमठे गावचे भूमिपुत्र तथा पुणे येथील उद्योजक राम जगदाळे यांच्या माऊली प्रतिष्ठान चांगभलं फाउंडेशन व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने तिळगंगा नदीकाठी भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना राज्यभरातून खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवारी सकाळी ऑर्केस्ट्रा कार्यक्रम रंगला तर सायंकाळी शिखर सिंगणापूर येथून आलेल्या मानाच्या कावड्या
दारनाथ मठातून वाजत गाजत श्री ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत नेण्यात आल्या. गुलाल उधळत फटाक्यांच्या आतिषबाजीसह कावड्या नाचवत भक्तांनी जल्लोष केला. रात्री पालखी मिरवणूक काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजनानंतर संपूर्ण गावात नगर प्रदक्षिणा पार पडली. शुक्रवारी सकाळी पारंपरिक पद्धतीने बैलगाडीवर नगारा ठेवून वाजवण्याची परंपरा जपण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रथपूजन होऊन नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. यात्रेनिमित्त राज्यभरातून कुमठेगावचे रहिवासी व माहेरवासींनी आपल्या कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री ज्योतिर्लिंगाचे व रथाचे दर्शन घेत होते. यात्रेदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी कुटुंबियांच्या संतापाचा उद्रेक, पोलिसांच्या ढिलाई विरोधात आंदोलनाचा पवित्रा. अखेर स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास केला वर्ग. कोरेगाव तालुक्यातील निगडी रंगनाथ स्वामींची येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कोरेगाव पोलिसांच्या संथ तपासामुळे पीडित कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेत थेट सातारच्या पोलीस मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर या दबावामुळे संबंधित गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सौ स्वाती लक्ष्मण जगताप यांनी दिनांक 30 मार्च 2026 रोजी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या अर्जात नमूद केले आहे की त्यांची 17 वर्ष 10 महिने वयाच्या मुलगी हिला एकतर्फी प्रेमातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आतिश मुकुंद जावळे वय 30 राहणार कुमठे तालुका कोरेगाव या व्यक्तीने जबरदस्तीने पळवून नेऊन अपहरण केले आहे. या गंभीर घटनेची फिर्याद दिनांक 12 मार्च 2026 रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र इतक्या गंभीर प्रकरणातही कोरेगाव पोलिसांकडून अत्यंत संथगतीने तपास सुरू असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, उपनिरीक्षक अतुल जगदाळे आणि पोलीस अंमलदार गणेश शेळके यांनी अपेक्षित गतीने तपास केला नाही. तपासामुळे हलगर्जीपणा केल्यामुळे संतप्त झालेल्या जगताप कुटुंबियांनी या प्रकरणी तपास सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग न केल्यास ग्रामस्थ व नातेवाईकांसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा थेट इशारा प्रशासनाला दिला होता. यानुसार गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी जगताप कुटुंबीय व नातेवाईक सातारा येथील पोलीस मुख्यालयासमोर आंदोलनासाठी दाखल झाले होते. यावेळी कुटुंबियांनी आपली व्यथा मांडत न्यायाची आंतरहाक दिली. त्यानंतर संबंधित अपहरण प्रकरणाचा तपास कोरेगाव पोलीस ठाण्याकडून सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्याचे तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे हा निर्णय आंदोलनाच्या आदल्याच रात्री घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ खुने यांच्याकडे सोपविला असून तपासाला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. याचवेळी पीडित मुलीच्या आईने कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत पोलीस मुख्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या वागणुकीबाबत स्पष्ट उल्लेख करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. एकूणच विधिमंडळाच्या अधिवेशनातही गाजलेल्या या प्रकरणात पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतापाची लाट उसळली होती. अखेर जनआक्रोश आणि उपोषणाच्या इशाऱ्यानंतर का होईना या गंभीर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने न्यायाच्या लढ्याला नवे वळण मिळाले आहे. आता स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास कितपत वेगाने आणि प्रभावीपणे करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.